नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये फायनली आपल्याला तो दिवस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये समर मल्लिकाची हकालपट्टी करणार आहे. कारण मल्लिकाने जे कांड केलेलं आहे ते त्याच्या समोर येणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. कारण कितीही स्वानंदीने सांगण्याचा प्रयत्न केला तरीही त्याला ते पटत नव्हतं. पण जेव्हा तो स्वतःच्या कानाने ऐकणार आहे आणि स्वानंदी पुराव्यांचा पाऊस त्याच्या पुढे पाडणार आहे तेव्हा त्याला कळणार आहे की काय सत्य होतं आणि काय होतं ते. आता मात्र वाट लागणार आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण अधिराने सुद्धा समरला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तिला तिच्या आईने काय सांगितलेलं होतं, सगळे गैरसमज मिटलेले आहेत आणि स्वानंदीने संसार वाचवलेला आहे, तो म्हणजे अधिरा आणि रोहनचा. तर इकडे आजीचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा असतो. कारण आत्तापर्यंत आजीच्या सहस्त्र पौर्णिमा बघून झालेल्या आहेत, त्यामुळं हा सोहळा साजरा केला जातो. आता प्रश्न पडला असेल की नक्की काय असतं. तर आजीचा वाढदिवस आणि त्याचबरोबर सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा एकाच दिवशी असतो. घरामध्ये छान अशी तयारी असते, छान असं सगळं सुरू असतं. पण ही मल्लिका जी आहे ती स्वानंदीला प्रत्येक वेळेस कमी लेखत असते. त्याचवेळी स्वानंदीला आता काही गोष्टी कानावर पडलेल्या असतात, मल्लिका आणि त्याचबरोबर या अर्पिताचं बोलणं. कारण ह्या स्वानंदीला घराबाहेर काढण्यासाठी आपल्याला एक करावं लागेल, तो म्हणजे अधिराचा संसार मोडावा लागेल. जेव्हा अधिरा संसार मोडून माघारी येईल तेव्हाच या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता स्वानंदी विचार करू लागते की ह्या बायका आहेत का काय आहेत, स्वतःच्याच मुलीचा बहिणीचा संसार मोडायची स्वप्न ह्या पाहत आहेत. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे समर तिथं आलेला असतो. समरला स्वानंदी म्हणते की अहो बघितलं का यांच्या डोक्यात काय चालू आहे. तेव्हा स्वानंदीच्या समोर मल्लिका नाटक करू लागते. मल्लिका म्हणू लागते की हे सगळं जे काय आहे ते स्वानंदी बोललेली आहे, स्वानंदीच हे सगळं चुकीच्या पद्धतीनं पसरवत आहे, यामध्ये माझा अजिबात दोष नाही, असं हे बोलणं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा आजीसुद्धा तिथं असते. आजी तिथे येते. समोर म्हणतो की माझ्या काकूवरती आरोप केलेले मी सहन करणार नाही. पण आजीला मात्र पूर्णपणे खात्री असते की काय झालेलं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टीची आजीला कल्पना असते. कारण स्वानंदी कशी आहे आणि ही कशी आहे हे आजीला चांगलंच माहिती आहे. आजपर्यंत मल्लिकाने खूप आव आणलेला होता की मी खूप चांगली आहे, मी खूप चांगली आहे. परंतु आजीला माहिती आहे की मल्लिका कशी आहे. तिनं आत्तापर्यंत समरच्या आयुष्यामध्ये फक्त प्रॉब्लेमच क्रिएट करायचं काम केलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे आता अधिराचं जे वागणं आहे ते बदलत चाललेलं असतं. अधिरा म्हणत असते की आई तुम्ही मला पांढऱ्या पायाची म्हणालात. तेव्हा अधिरा म्हणते की अधिराला मंदा म्हणते अगं मी कधी म्हणाले तुला, सांग बरं तू असं काय बोलतेस. तेव्हा ती म्हणते मला माझ्या मम्माने सांगितलं. तेव्हा मंदा म्हणते तुला माहिती आहे का तुझी मम्मा मला काल भेटलेली. तेवढ्यात रोहन तिथं आलेला असतो. रोहन हे सगळं बोलणं ऐकत असतो. तेव्हा ती म्हणते काय म्हणाली. तेव्हा ती म्हणते तुझी मम्माच मला सांगत होती की आमची अधिरा ना अजिबात ऐकत नाहीये, खूप हट्टी आहे, खर्च करायचं तिला कळत नाहीये. कारण आजपर्यंत समरने सगळे लाड तिचे पुरवलेले आहेत म्हणून ती अशा पद्धतीने वागत आहे. तेव्हा मात्र मल्लिकाच्या बाबतीत हे ऐकल्यानंतर अधिरा म्हणते पण मला मम्मा म्हणाली की तुम्ही तिला बोललेला आहात की मी पांढऱ्या पायाची आहे. तेव्हा ती म्हणते की अगं मी कधी बोलले सांग, तुला तुझ्या तोंडावर कधी बोलले का मी तू पांढऱ्या पायाची आहेस की काय, मी कधी तुला असं चुकीच्या पद्धतीनं बोलले का. तेव्हा अधिरा म्हणू लागते की नाही तुम्ही मला तोंडावर कधीच नाही बोललेला. मग त्या म्हणतात की मग मी कुणाजवळ म्हणले सांग बरं, आणि मी का म्हणेल तुला असं, कारण तू तर माझी लाडकी सून आहेस ना. मान्य माझी चिडचिड होते तुला पण माहिती आहे, त्याचबरोबर या घरातल्या सगळ्यांना माहिती आहे की माझी चिडचिड होत असते आणि मी बोलत असते. तेव्हा बाबासुद्धा तिथं आलेले असतात. बाबा म्हणत असतात की अगं अधिरा एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, तुझी बाजू घेऊन आजपर्यंत मी मंदाबरोबर भांडत आलेलो आहे. तुझ्यासाठी मला सांग मी माझ्या बायकोशी नातं तोडलेलं आहे आणि मला सांग ती तुझ्याशी व्यवस्थितच वागलेली आहे. इवन तुम्ही आत्ता जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तिनं तुझी नजर काढली तुमच्या दोघांची. त्याचबरोबर लग्न करून जेव्हा घरी आलात मी तिच्याशी बोलत नव्हतो, पण तिनं तिच्या बाजूने प्रयत्न केलेले आहेत की नाही सांग बरं, तिनं कधी तुला वाईट बोललेली आहे का. तेव्हा ती म्हणते की नाही.
मला नाही वाईट बोललेली, मग तू दुसऱ्यांचं ऐकून आपल्या घरामध्ये का वाद निर्माण करते? इकडे आता आजीच्या कार्यक्रमासाठी निकिता आलेली असते. इकडे आदिराला तर कळलेलं असतं की तिच्या आईनं काय माती खाल्लेली आहे, काय गोंधळ घालून ठेवलेले आहेत ते आदिराच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र आदिरा म्हणत असते की नाही, मम्माचं चुकलेलं आहे आणि मी मम्माचं ऐकून या सगळ्या गोष्टी करायला नको आहेत, असं तिच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता स्वानंदी आणि निकिता म्हणत असते, काय झालं गं स्वानंदी? अगं तुला माहिती आहे का, समर आता तुझ्या बाबतीत पजेसिव्ह व्हायला लागलेला आहे. तेव्हा मात्र स्वानंदीला ते ऐकून तिला धक्काच बसतो. ती म्हणते, काय म्हणालात तुम्ही? तेव्हा ती म्हणते, हो तुझ्या बाबतीत समर पजेसिव्ह होतोय. स्वानंदी म्हणते, अहो तुम्ही चुकीचा गैरसमज करून घेतलाय का? शक्यच नाहीये. तो माणूस फक्त भांडू शकतो, तो कधीच प्रेमाने बोलू शकत नाही. तेव्हा निकिता म्हणते, अगं नाही, खरंच सांगते मी तुला, खरंच समर आहे ना तुझ्या बाबतीत पजेसिव्ह होतोय. तुला माहिती आहे का, परवा तू पूजा करत होती तेव्हा त्याच्याशी बोलली नाही, तर त्याला ना खूप वाईट वाटलं. त्याला असं वाटलं की या स्वानंदी मॅडम माझ्याशी का नाहीत बोललेल्या? तेव्हा स्वानंदी म्हणते, हो बरोबर आहे, पण त्यांचा इगोचा प्रॉब्लेम खूप असतो. त्यांना त्यांचा इगो जास्त महत्त्वाचा आहे. त्यांना बाकीच्या गोष्टींशी काही देणं घेणं नसतं. त्यांचा इगो त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा ती म्हणते, अगं आहे तो थोडा वेगळा, पण आपण समजून घ्यायचं. तेवढ्यात आजीसुद्धा तिथं आलेली असते आणि मग आजीसुद्धा त्या दोघींनाही समजून सांगत असते. तेवढ्यात इकडे मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता यांचं बोलणं चाललेलं असतं आणि त्या म्हणत असतात की आता अधिरा कार्यक्रमासाठी आली की तिला मी माघारी जाऊच देणार नाही. आणि मग अंशुमन म्हणत असतो, पण हे सगळं कसं करणार आहात तुम्ही? तेव्हा ती म्हणते की मी समरचे कान भरणारे, समरला सांगणारे की अधिराला त्या घरामध्ये त्रास होतो. मग एकदा का अधिरा या घरातून गेली की मग इकडे स्वानंदीला पण या घरातून हाकलता येईल असा त्यांचा प्लॅन असतो. आणि हे समरने ऐकलेलं असतं, हे त्यांना माहीत नसतं. तेव्हा समर तिथे येतो आणि म्हणतो, काकू काय झालं, आपल्या अधिराच्या बाबतीत काय झालेलं आहे? तेव्हा ती सांगू लागते, अरे आपल्या अधिराला ना तिथे सारखं पांढऱ्या पायाची म्हणून हिनवलं जाते, तिला त्रास दिला जातोय. तेव्हा समर म्हणतो, पण मला अधिरा असं काहीच नाही बोललेली. आता हे शक्यच नाही, आता मी सहन करणारच नाही. आता येऊ दे त्यांना, मी दाखवतो, नाहीतर मी जाऊन तिथं बोलून येतो. तेव्हा ती सांगू लागते, तुला माहिती आहे का, ती स्वानंदीची आई म्हणजे रोहनची आई सारखे पैसे मागत असते. त्या दिवशी पण मी त्यांची पापी मागायला गेले ना, तेव्हा पण त्यांनी माझ्याकडून पैसे घेतलेत. हे ऐकल्यानंतर आता समरला सुद्धा धक्का बसलेला असतो. समर म्हणतो, काय बोललीस तू काकू? आत्ताही त्यांनी तुझ्याकडून पैसे घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता समरने ह्या गोष्टी ऐकल्यानंतर त्याला धक्का बसलेला असतो. कुठल्या गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा हे समरला कळत नसतं. आणि समर मात्र म्हणत असतो, काकू अगं काय बोलतेस तू हे सगळं? त्यांना त्या गोष्टी कळल्या पाहिजेत, मी बोलून घेतो त्यांच्याशी. आणि खरंच तिने पैसे दिलेले असतात. मग स्वानंदीची आई आलेली असते. स्वानंदीने आईला बाजूला घेतलेलं असतं आणि म्हणत असते, काय चाललंय गं हे सगळं? मला सांग, तू अधिराबद्दल काय काय बोलते, भांढऱ्या पायाची वगैरे? ती म्हणते, अगं काहीच नाही आहे, तो गैरसमज झालेला होता, तो मिटलाय. माझं अधिराचं बाबांचं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे. तेव्हा ती म्हणते, असं आहे का, बरं बरं. आणि मग अधिरा नॉर्मल असते, घरी आल्यानंतर व्यवस्थित बोलत चालत असते. तेव्हा मात्र ती विचारत असते की तिला मल्लिका विचारते की आता जाऊ नकोस बाळा, तू तुझ्या घरी तू इथंच राहा, कारण तुझी सासू तुला जाच करते. तेव्हा आता समर तिच्याकडे येतो. समरला फक्त हे मुद्दाम चेक करायचं असतं की अधिराने काय सांगितलेलं आहे का, नक्की काय झालेलं आहे. म्हणून समर अधिराकडे येतो आणि विचारू लागतो की तुझी सासू तुला पांढऱ्या पायाची बोलली का? तेव्हा ती म्हणते, नाही का, नाही रे दादा, असं काहीच नाही झालेलं. तेव्हा तो म्हणू लागतो, नाही मला असं कळलंय ना, म्हणून तुला मी विचारतोय. तेव्हा ती म्हणते, अरे तुला माहिती आहे का काय झालंय? मम्मानेच माझा गैरसमज करून दिलेला होता की त्या मला पांढऱ्या पायाची म्हणतात म्हणून. खरं सांगू का तुला, त्या घरात ना माझी खूप काळजी घेतली जाते. कसं त्यांना थोडासा कामाचा लोड पडतो ना. आधी नंदुताई होती ना, नंदुताई सगळं करायची, पण आता त्या एकटीवरच सगळं पडतं ना. मी पण काही करू शकत नाही, मला काही येतच नाही, तर मी काय करणार सांग? त्यामुळे त्यांची चिडचिड होती. बाकी असा प्रॉब्लेम काहीच नाही आहे. तेव्हा समोर म्हणतो, खरंच? तेव्हा ती सांगते की हो रे बाबा, खरंच काहीच नाही आहे प्रॉब्लेम. मग समरला खात्री पडते की नाही, काहीतरी वेगळं घडलेलं आहे. आणि समर मात्र विचार करू लागतो. त्यावेळेस इकडे निकिता आणि आनंदसुद्धा असतात. निकिताला पण कळलेलं असतं की समरच्या बाबतीत स्वानंदीचं काय मत आहे ते. आणि त्याच वेळी आता समर येतो आणि म्हणू लागतो की हे सगळं काय घडतंय? समरने हळूहळू सगळ्या गोष्टी काढलेल्या असतात. तो म्हणत असतो की मागे पण तुम्हाला आठवतंय का, नोटांचा जो प्रॉब्लेम झालेला होता, तेव्हा सुद्धा तुमच्या आईने 15 लाख रुपये काकूकडून घेतलेले आहेत. तेव्हा स्वानंदी म्हणते, शक्यच नाही आहे, कशाला घेतलेत 15 लाख तिने? आणि तो म्हणतो की तुमच्या बहिणीने शॉपिंग केली. स्वानंदी म्हणते, त्या गोष्टी मी बोलून झालेल्या आहेत. तेव्हा मात्र समर म्हणत असतो की नाही, मला जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगत आहे. मग स्वानंदी म्हणते, घेऊ द्या तिला समोर. आणि मग जेव्हा मंदाला समोर घेतलं जातं, अधिराला समोर घेतलं जातं आणि विचारलं जातं की काय झालेलं आहे नक्की, कशामुळे हे सगळं घडत आहे. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात तेव्हा अधिरा म्हणते, नाही मला मम्माने सांगितलं होतं की मला रोहनची आई पांढऱ्या पायाची बोलते.
समर म्हणतो हो मलाही तिने सांगितलं, काकूने सांगितलं हे सगळं. म्हणजे आता स्वानंदी म्हणते की मंदाला बोलवलं जातं. मंदाला ती विचारते तेव्हा ती म्हणते नाही नाही मी नाही बोललेली, माझ्याकडे त्यांचं रेकॉर्डिंग आहे, मी तुम्हाला ऐकवते. आणि जे रेकॉर्डिंग तिने त्या दोघीजणी बोलत असताना केलेलं असतं ते रेकॉर्डिंग ती ऐकवायला सुरुवात करते. ती म्हणते हे बघा, याच्यात मी कुठं बोलली आहे का पांढऱ्या पाहिजे, त्याच मला सांगतायत ना आदिराला तुमच्या घरी घेऊन जा म्हणून. मी उलट त्यांना म्हणते की असं कसं संसार मोडायचा, गरज काय या सगळ्या गोष्टी करायची. आणि हे सगळं ऐकल्यानंतर समरला धक्का बसतो. आणि आता स्वानंदीला जे चॅलेंज दिलेलं असतं की 25 दिवसात तू सत्ता बदल करून दाखव, तू एवढं बोलतेस ना, बघूया कशी सत्ता बदल करतेस. तेव्हा स्वानंदी तिथं समर आलेला असतो आणि समोर सगळं नाटक करतो. समर म्हणतो की स्वानंदी बाद आहे, तुम्ही काकूची माफी मागा, तुम्ही काकूची या भाषेत बोलू शकत नाही. आणि तेव्हा मात्र इकडे स्वानंदी आणि समर दोघंही पाहत असतात. ज्या पद्धतीने गोष्टी घडत असतात तेवढ्यावरून तर कळलेलं असतं की यामागचा खरा सूत्रधार कोण आहे. समर भयानक चिडतो. तो म्हणतो काकू आजपर्यंत मी तुझ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत आलेला आहे आणि तू काय करते केलंस, तू माझा विश्वासघात केलेला आहे, तू अशा पद्धतीने माझ्याशी वागलेली आहे. आणि हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र मल्लिका म्हणू लागते की तू माझ्यावर या मुलीवर विश्वास ठेवून. तो म्हणतो की नाही काकू, माझ्याकडे पुरावे आहेत सगळे, मी पुराव्यांवर विश्वास ठेवला आहे. आणि आदिराच्या त्रासाबद्दल तू बोलत असतील तर मी आदिराशी बोलून घेतलेलं आहे, तिला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळं तिच्या मनाप्रमाणे चालू आहे. आणि एक एक पुरावे दे तिथे स्वानंदीने समोरच्या समोर पर्दाफाश केलेला असतो. आणि स्वानंदी म्हणत असते तुम्ही एकासोबत 2 संसार मोडायला म्हणून निघाला होता, मला कळतंय का, माझं जाऊ द्या, स्वतःच्या मुलीचा तरी विचार करायचा होता, असं स्वानंदी तिला ऐकवू लागते. तर आता नक्की समरने निर्णय काय घेतलेला आहे, समर त्या मल्लिकाला घराबाहेर काढेल का आणखी काय असेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.